नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आर-डी-सी-सी बँक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी लिपिक पदाच्या 200 जागांसाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे. परीक्षा घेण्यात आली होती 18 आणि 19 जानेवारी 2025 दरम्यान. या भरती परीक्षेचा जो निकाल आहे तो लवकरच जाहीर केला जाईल. त्या भरती परीक्षेमध्ये जे आहे, जी यादी आहे, मुलाखतसाठीची यादी, मुलाखत पात्रता यादी म्हणजेच पासिंगसाठी, कट ऑफसाठी किती गुण आवश्यक आहेत, सेफ स्कोअर किती आहे, हे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊया की कट ऑफ, जे अंदाजित कट ऑफ आहे, हे किती असू शकते, किती गुण तुम्हाला जे 600 जे उमेदवार सिलेक्ट होतील म्हणजेच मुलाखत यादीमध्ये येतील त्यासाठी किती गुण आवश्यक आहेत. व्हिडिओ सेशनमध्ये विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती अंदाजित कट ऑफ किती असेल. तर या भरती प्रक्रियेमध्ये अंदाजित कट ऑफ पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती पाहू शकता की कट ऑफ कशावर सिलेक्ट केला जातो, म्हणजे कट ऑफ कशावर अवलंबून असतो, कसा कट ऑफ काढला जातो. तर महत्त्वाचं पाहू शकता, निवड प्रक्रिया कशा पद्धतीची आहे. निवड प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन आहे, आरक्षण आहे, इत्यादी महत्त्वाच्या बाबी यामध्ये चेक केल्या जातात. तर यामध्ये पाहू शकता निवड प्रक्रिया कशी आहे. सगळ्यात पहिल्यांदा डिटेलमध्ये जी निवड प्रक्रिया, आर-डी-सी-सी बँकेची जी भरती परीक्षा आहे याची निवड प्रक्रिया कशी आहे हे विस्तारित पद्धतीने आपण जाणून घेऊयात. तर यामध्ये पाहू शकता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 दरम्यान यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज प्रक्रिया सुरू होती. त्या अर्ज प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांची निवड प्रक्रियेमध्ये कशी निवड प्रक्रिया आहे पाहू शकता, विस्तारित पद्धतीने देण्यात आलेलं आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार निवड कार्यपद्धती आहे. ऑनलाईन परीक्षा यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. आता ऑनलाईन परीक्षेमध्ये पाहू शकता लिपिक पदाकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रमाणे 90 गुणांची राहील. आता या ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी राहील. म्हणजे परीक्षा झालेली आहे जवळजवळ 6 सत्रांमध्ये. 18 जानेवारी 2025 रोजी सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 सत्र आणि त्याचबरोबर 19 जानेवारी 2025 रोजी सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या 3 सत्रांमध्ये ही परीक्षा पूर्ण झालेली आहे. ऑनलाईन परीक्षेसाठीचा विषय जो आहे या विषयांचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न सांगण्यात आला होता. तर अभ्यासक्रम पाहू शकता, यामध्ये गणित, त्याच्यानंतर बँकिंग आणि सहकार, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहेत, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, तसेच हे जे एक्झाम पॅटर्न होतं सिलेबससाठी जे महत्त्वाचे टॉपिक विषय यामध्ये देण्यात आले होते. त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही माध्यम विषयासाठीचे होते, म्हणजेच परीक्षेसाठीचे होते. इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यममध्ये परीक्षा दिली जाऊ शकत होती. यानंतरची दुसरी स्टेप काय आहे पाहू शकता, यामध्ये परीक्षा पूर्ण झालेली आहे. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 90 गुणांच्या तुमच्या गुणांच्या आधारे कट ऑफ जारी केली जाईल. आता यासाठी कट ऑफ कशी असेल, कागदपत्र पडताळणी व मुलाखत. तर यामध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षेतील गुणानुक्रमे नमूद पदसंख्येच्या 1:3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक आणि यादी बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. आता एकूण जागा किती आहेत, एका जागेसाठी 3 उमेदवार बोलवण्यात येतील. 1:3 म्हणजेच त्यामध्ये पाहू शकता 200 जागा आहेत. 200 जागांसाठी किती उमेदवार बोलवले जातील, तर एकूण 600 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतील. म्हणजे जे काही उमेदवारांनी अर्ज केली आहे टोटल अर्जांमधून 600 उमेदवार पुढच्या स्टेपसाठी पात्र ठरतील. आता यासाठी पाहू शकता बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची यादी जी आहे. यामध्ये मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतपत्र ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. मुलाखतपत्र जे आहे डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर दिले जाईल. याबद्दल काही शंका किंवा काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही तो नंबर देण्यात आलेला आहे, अडचण निर्माण झाल्यास कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याचबरोबर ईमेल ID आहे, यावर संपर्क करू शकता. ही झाली दुसरी स्टेप झाली.
तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जाईल तर मुलाखत घेतली जाईल. कागदपत्र पडताळणी पूर्ण झाले. आता तुमची मुलाखत घेतली जाईल. तर मुलाखत कशी असणार आहे? कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार जर मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत ही 10 गुणांची असेल. पाहू शकता 90 गुणांची लेखी परीक्षा झालेली आहे. आता 10 गुणांची ही मुलाखत असणार आहे. या 10 गुणांच्या मुलाखतीमध्ये पाहू शकता भारांकन कशा पद्धतीचं आहे. यामध्ये 10 गुणांपैकी 5 गुण जे आहेत, हे 5 गुण तुमच्या मौखिक तोंडी मुलाखतीसाठी असतील आणि 5 गुण तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुमचे सर्टिफिकेट जे आहेत, डॉक्युमेंट्स या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील. तर या पद्धतीने पाहू शकता शैक्षणिक पात्रतेमध्ये काय काय डॉक्युमेंटसाठी कोणकोणते गुण आहेत. तर मुलाखतीतील शैक्षणिक अर्हतेसाठी 5 गुणांचे गुण भारांकन आहे यामध्ये. तर पहिलं पाहू शकता शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास यामध्ये एकूण 1 गुण असेल. गुणांचे भारांकन आहे. विशेष पदवी असल्यास विशेष पदवी म्हणजे बी.कॉम आहे, बी.एससी आहे, ॲग्री आणि संलग्न आहे, बी.व्ही.एससी आहे अँड बी.ई आहे, बी.टेक कम्प्युटर, आय.टी, बी.बी.एस, बी.बी.ए, एल.एल.बी असल्यास 1 गुण यासाठी असेल. यानंतर एच.डी.सी.एम आहे, डी.सी.बी.एन यासाठी 1 गुण आहे. यानंतर पाहू शकता जी.डी.सी अँड एसाठी 1 गुण आहे. याची शैक्षणिक पात्रता आहे. बँकेशी संलग्नित जे कोर्सेस आहेत यासाठी गुण असतील. यानंतर मराठी इंग्रजी टायपिंग शासकीय प्रमाणपत्रधारक किंवा स्टेनोग्राफर शासकीय प्रमाणपत्रधारक यासाठी प्रत्येकी 1 गुण असेल. असे एकूण 5 गुण तुमच्या शैक्षणिक अर्हतेच्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला देण्यात येतील अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार. आणि 5 गुणांची तोंडी जी मौखिक मुलाखत आहे ही घेतली जाईल 5 गुणांसाठीची. या मौखिक मुलाखतीमध्ये तुमचे नाव, पत्ता, त्याचबरोबर तुमच्या बँकेशी जे संबंधित महत्त्वाच्या बाबी असतात, महत्त्वाच्या गोष्टी असतात, अशा आधारावर प्रश्न विचारले जातील. आता यानंतर 90 गुणांची झाली, लेखी परीक्षा झाली, 10 गुणांची झाली, मुलाखत झाली. एकूण 100 गुणांच्या आधारावर उमेदवारांची अंतिम निवड सूची जाहीर केली जाईल. आता अंतिम निवड सूचीमध्ये पाहू शकता टोटल 200 उमेदवारांना सिलेक्शन केले जाईल. यामध्ये पुन्हा प्रतीक्षा यादीसुद्धा असणार आहे. उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे 200 संख्या विचारात घेता अंतिम सूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांमध्ये रायगड जिल्ह्यातील उमेदवार धारण करत असलेली उच्च शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयाची सेवा ज्येष्ठता या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येईल. तर यानंतर पाहू शकता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि त्यांना जॉईनिंग दिलं जाईल. त्यानुसार अंतिम निवड यादीमध्ये गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना त्यांच्या बँकेच्या लिपिक हुद्द्याच्या पदी परीक्षाविधीन कालावधीकरता नियुक्ती देण्यात येईल. आता हा जो परीक्षाविहीन कालावधी जो आहे, परीक्षाविधीन कालावधी म्हणजेच प्रोबेशन पिरियड जो आहे, पाहू शकता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 6 महिन्यासाठी परीक्षाविधीन प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाविधीन कालावधीमध्ये अंदाजे एकत्रित 18,400 दरमहा संकलित वेतन देण्यात येईल. सदर उमेदवारास नेमणुकीबाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमावलीतील प्रचलित नियम, अटी आणि शर्ती बंधनकारक राहतील. या पद्धतीने पूर्ण प्रोसेस असेल. पूर्ण परीक्षेची तारखा जाहीर झाल्यापासून पाहू शकता परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू झाल्यापासून 5 सप्टेंबरला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षेची तारीख, परीक्षा घेतल्यानंतर त्यानंतर पाहू शकता उमेदवाराचं जी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मुलाखत, कागदपत्र पडताळणी, त्याचबरोबर अंतिम निवड यादी आणि त्यांची जॉईनिंग अशा पद्धतीने ही पूर्ण निवड प्रक्रिया असणार आहे. आता ही झाली निवड प्रक्रिया आहे. आता यानंतरची प्रोसेस कशी असेल? निवड प्रक्रियेमध्ये झाली, लेखी परीक्षा झाली, एकास 3 प्रमाणे मुलाखत पात्रता यादी झाली. म्हणजेच एकास 3 म्हणजेच एका जागेसाठी 3 उमेदवार म्हणजे 200 जागांसाठी 600 उमेदवार बोलवले जातील. मुलाखत घेतली जाईल, लेखी आणि फायनल यादी क्लिअर होईल. हा झाला पहिला टॉपिक झाला. पाहू शकता यामध्ये डी-सी-सी बँक भरती प्रक्रियेमध्ये निवड प्रक्रिया अशा पद्धतीची आहे. आता
कट ऑफ जी आहे, परीक्षेची कट ऑफ म्हणजे किती गुण तुम्हाला सेफ स्कोर असणार आहे, किती गुण मिळवणे आवश्यक आहे. आता हे कशावर अवलंबून आहे, तर पाहू शकता एकूण किती अर्ज आले होते आणि त्यापैकी किती उमेदवारांनी परीक्षा जी आहे, पेपर दिलेली आहेत. हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर यामध्ये पाहू शकता जवळ आता समजा 200 जागा आहेत. 200 जागांसाठी किती उमेदवार आले होते, त्याच्यावर तो कट ऑफ जो आहे, कमी जास्त होऊ शकतो. त्या पद्धतीने जे कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, यामध्ये असू शकते. तर यामध्ये पाहू शकता एकूण किती अर्ज आले होते. आर-डी-सी-सी बँकेची जी परीक्षा झालेली आहे, या परीक्षेमध्ये आर-डी-सी-सी बँकेकडून एकूण किती अर्ज आले होते, या संदर्भातली आकडेवारी अधिकृत ऑफिशियल आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तरीसुद्धा परफेक्ट अधिकृत आकडा माहीत नसला, तरीसुद्धा अंदाजे पाहू शकता 10 ते 15,000 पेक्षा कमीच उमेदवारांनी परीक्षा दिली असेल किंवा परीक्षा देण्यात आली आहे. परीक्षा पाहू शकता मुख्यत्वे मुंबई आणि मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये घेण्यात आली होती. मुंबई, नवी मुंबई यामध्ये पनवेल आहे. त्याचबरोबर बेलापूर आहे. यानंतर वाशी आहे, सायन इत्यादी ठिकाणी ही भरती परीक्षा राबवण्यात आली होती. तर प्रत्येक परीक्षा केंद्रांवर किती उमेदवार होते याचा अंदाज तो घेतलेला आहे. पाहू शकता एका उमेदवाराने मला दिलेल्या माहितीनुसार पनवेल परीक्षा केंद्रावर पाहू शकता 19 जानेवारी 2025 रोजी रविवारी तो शेवटचं सत्र होतं. शेवटच्या सत्राच्या बॅचमध्ये 300 पेक्षा कमी उमेदवार जे आहे यांची लिस्ट लागली होती. अशा पद्धतीने गेटच्या बाहेर जी लिस्ट लावण्यात आली होती, यामध्ये 300 पेक्षा कमी उमेदवार जे आहे उपस्थित होते. म्हणजेच पाहू शकता तर पहिल्या बॅचसाठी जास्त असेल कदाचित, पण तरीसुद्धा 10 ते 12,000 उमेदवार ह्या जे आहेत यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते आणि यानंतर खूपच कमी उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. आता याचा अंदाज कसा लावलेला आहे पाहू शकता. तर पाहू शकता यामध्ये त्यातसुद्धा पाहू शकता पेपरची जी तारीख आहे, आता जे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाली 14 ऑगस्ट 2024ला ते 5 सप्टेंबरपर्यंत आणि त्यानंतर अचानक म्हणजे त्यानंतर मधल्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीची अपडेट बँकेकडून आर-डी-सी-सी बँकेकडून जाहीर करण्यात आली नव्हती आणि त्यानंतर अचानक 13 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं, की परीक्षेची तारीख जी आहे 4 दिवसानंतर म्हणजे 18 आणि 19ला घेण्यात येणार आहे आणि हॉल तिकीट प्रवेशपत्र जारी करण्यात आलं. आता काही उमेदवारांना हे माहीतच नसेल, की परीक्षेची जी आहे तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही उमेदवारांची तयारी त्या पद्धतीने झाली नसेल. या असे उमेदवार जे आहे यांनी परीक्षेसाठी गैरहजर राहणं पसंत केलं असेल, कारण तयारीच नसताना त्यांची जायची इच्छा नसेल. त्याचबरोबर काही उमेदवारांना समजलंच नसेल म्हणजे 13 तारखेला त्यांनी अपडेट दिली, की परीक्षा जी आहे 18 आणि 19ला घेतली जाणार आहे. 4 दिवसांच्या कालावधीमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. खूप उमेदवारांना याबद्दलची माहिती परीक्षा झाल्यानंतर समजली असेल. त्यामुळे खूप उमेदवार जे आहेत या भरती परीक्षेसाठी आर-डी-सी-सी बँकेच्या परीक्षेसाठी गैरहजर राहिले असतील. कारण 4 दिवसात सगळी प्रक्रिया जी आहे त्यांनी पूर्ण केलेली आहे. हॉल तिकीट आहे. त्याचबरोबर उमेदवारांची परीक्षा जी आहे पूर्ण करण्यात आली आहे. 13ला जे आहे याच्यामध्ये सूचना जारी करून 18-19ला परीक्षा घेऊन टाकली, पूर्ण झाली. आता या पद्धतीने केल्यामुळे तर खूपच कमी उमेदवार जे आहे हे परीक्षेसाठी बसले होते. पेपर दिलेले उमेदवार 10,000चा आकडा पकडू शकतो आपण. 10 ते 12,000चा आकडा जो आहे यांनी परीक्षा दिलेली आहे. म्हणजे कॉम्पिटिशन म्हणायला गेलो तर कमी आहे. कट ऑफ कमी येऊ शकते. पण हा झाला एकच जो टॉपिक आहे, एकच जो घटक आहे, हा घटक फक्त याच्यावर फरक फरक पडत नाहीये. पाहू शकता पेपरची काठिण्य पातळी आहे, पेपरला आरक्षण आहे का नाही, म्हणजे परीक्षेसाठी, भरती परीक्षेसाठी याच्यावर सुद्धा जी काठिण्य पातळी आहे, त्याचबरोबर पेपर परीक्षेचा जो कट ऑफ आहे, तो अवलंबून असतो. आता तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे, पाहू शकता पेपरची काठिण्य पातळी कशी होती, म्हणजे पेपर जो आहे कोणत्या डिफिकल्टी लेव्हलचा होता, कशा पद्धतीचे प्रश्न आले होते. तर बॅच वाईज आपण जर डिटेलमध्ये चेक केलं, तर पहिला जो दिवस होता 18 जानेवारीचा, त्या दिवशी सुद्धा जो सिलॅबस दिला होता, आर-डी-सी-सी बँकेकडून जो सिलॅबस जाहीर करण्यात आला होता, त्याच्याऐवजी दुसरेच प्रश्न विचारण्यात आले होते. तर या पद्धतीने दोन्ही दिवसांमध्ये सिलॅबसच्या ऐवजी जे सिलॅबस एक देऊन वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये पाहू शकता पेपर जो सिलॅबस आहे यामध्ये अधिकृत जी आर-डी-सी-सी बँकेकडून अधिकृत जो जाहिरातीमध्ये जो सिलॅबस देण्यात आलेला आहे, तो जर तुम्ही चेक केलात, तर यामध्ये काय-काय सिलॅबस आहे पुन्हा एकदा पाहूयात आपण. यामध्ये देण्यात आलेलं आहे गणित आहे, यानंतर बँकिंग आणि सहकार आहे,
सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी असे परीक्षेचे विषय आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी तुम्हाला दिसतं. मराठी आणि इंग्रजी जे आहे, मराठी आणि व्याकरण यामध्ये देण्यात आलं नव्हतं. तरीसुद्धा मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर पाहू शकता प्रत्येकी 10-10 प्रश्न असे 20 प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजे पॅटर्न एक आणि विचारलेले प्रश्न वेगळे होते. त्यामध्ये पेपरची काठिण्य पातळीसाठी उमेदवारांनी तयारी केली वेगळ्या पद्धतीने आणि प्रश्न आले वेगळ्या पद्धतीने असं झालेलं आहे. त्यामुळे याचा फरक नक्कीच कट ऑफवर पडणार आहे. तर पाहू शकता मराठी आणि इंग्रजी तरीसुद्धा पाहू शकता. अर्थात महत्त्वाची माहिती आहे, मराठी आणि इंग्रजी हे जर सिलेबसमध्ये जरी नसले तरी महत्त्वाचं आहे तो जो पॅटर्न आहे, म्हणजे परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते हे खूपच सोप्या लेव्हलचे होते. म्हणजे काय प्रश्न होते, की वाक्प्रचाराचा अर्थ आहे, म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ आहे. त्यानंतर समानार्थी शब्द आहेत किंवा एखादा शब्द दिलेला आहे, सामूहिक हा जो शब्द आहे कशा पद्धतीने लिहिला जाऊ शकतो, अशा पद्धतीचा प्रश्न होता. सामूहिकसाठीची वेलांटी जी आहे, अशा पद्धतीचा प्रश्न यामध्ये विचारण्यात आला होता. त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये जे भाषण देण्यासाठीची जागा आणि सूर्य उगवण्याचा जो दिशा आहे याबद्दलचा प्रश्न, क्षितिज आणि त्याचबरोबर जे आपण बोलतो व्यासपीठ यावरचा एक प्रश्न होता. त्याचबरोबर यामध्ये खाई त्याला खवखवे आहे, त्याचबरोबर खसखस पिकणे अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे यामध्ये विचारण्यात आले होते. अशा पद्धतीचे प्रश्न होते मराठी व्याकरणमध्ये. त्यामुळे सोप्या सोप्या डिफिकल्टी लेव्हलचे प्रश्न होते. काठिण्य पातळी इतकी जास्त नव्हती, जे की सोडवले जाऊ शकतात. आता यानंतर पाहू शकता इंग्रजी व्याकरण. तर इंग्रजी व्याकरणमध्ये कसे प्रश्न होते, तर इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा फिल इन द ब्लँक्स जे आहे, म्हणजे तुम्हाला जो वाक्य देण्यात आलेलं आहे काळानुरूप तुम्हाला हॅव बीन आहे का हॅज बीन आहे, हॅड बीन आहे, त्याचबरोबर गो किंवा एस अशा पद्धतीचे सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते. जवळजवळ पाहू शकता 8वी ते 10वीच्या लेवलचे हे प्रश्न होते. जास्त काठिण्य पातळी नव्हती. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी जरीसुद्धा सिलेबसमध्ये नसला तरी सोप्पा होता. 20 पैकी 17 ते 18 गुण जे आहे उमेदवारांना म्हणजे मिळू शकतात. कारण यामध्ये काही तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं ग्रामर, हाय लेव्हलचं जे ग्रामर आहे, व्याकरण आहे ते विचारण्यात आलं नव्हतं. सोप्या पद्धतीचे प्रश्न होते सिलेबसमध्ये सुद्धा नसून सुद्धा. त्यामुळे एवढा जास्त फरक पडत नाहीये. उलट गुण जास्त मिळू शकतात. चांगले चान्सेस तुमचे वाढू शकतात. आता दुसरा टॉपिक जो आहे सुरुवातीलाच पेपर स्टार्ट होतोय जो अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनपासून. तर अंकगणितमध्ये सुरुवातीचा जो पहिला प्रश्न आहे पाहू शकता, तिसऱ्या शिफ्टला जो सुरुवातीलाच पहिला प्रश्न जो आहे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारण्यात आलं होतं. म्हणजे 4 पर्याय देण्यात आले होते आणि त्यातील जो क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं नाही याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. चतुर्भुज समीकरण. आता ह्या पद्धतीने चतुर्भुज समीकरण मला वाटतं बहुतांश उमेदवारांनी याची तयारीच केली नसेल परीक्षार्थींनी. यामध्ये पाहू शकता चतुर्भुज समीकरण आहे, त्याचबरोबर रेषीय समीकरणे आहे. याबद्दलची तयारी किंवा याबद्दलची जास्तीत जास्त माहिती खूप उमेदवारांना नसेल. खूप उमेदवारांनी काय केलं असेल, नफा तोटा आहे, शेकडेवारी आहे, त्याचबरोबर अ, गुणोत्तर व प्रमाण आहे, काळ आणि वेग आहे, अशा पद्धतीचे प्रश्न केले असतील. नफा तोटा, खरेदी विक्रीचे प्रश्न आहेत हे केले होते. अर्थात यावर सुद्धा प्रश्न होतेच. पण काही वेळा खूप म्हणजे ज्या पहिल्या बॅच झाल्या 18 तारखेच्या यामध्ये खूप कमी प्रश्न आले होते. तरीसुद्धा अंकगणितमध्ये जी तिसरी बॅच झाली यामध्ये नफा तोटा 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर पाहू शकता खरेदी विक्रीसाठी सुद्धा 3 प्रश्न आले होते. याचबरोबर याच्यामध्ये जो पाहिलात तुम्ही जी नंबर सिस्टीम आहे, म्हणजे अंकमालिका आहे, याच्यावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न होते. या पद्धतीने आले होते प्रश्न. पण बुद्धिमत्ता सेक्शन, तर बुद्धिमत्ता सेक्शन तर सोप्पा आला होता मला वाटतं. तरी म्हणायला गेलो तर पाहू शकता वैवारी आहे. त्याच्यानंतर यामध्ये प्रश्न जो आला होता यामध्ये दिशांबद्दलचे 3 ते 4 प्रश्न होते. नंबर सिस्टम याच्यामध्ये पाहू शकता नंबर सिस्टमचा जर अंकगणितमध्ये आहे, पण यामध्ये बुद्धिमत्तामध्ये तो दिशांचा हा प्रश्न आलेला वयवारीवरचा होतं. त्याचबरोबर जी आकृती देण्यात आली होती त्रिकोण, या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत पाहू शकता. या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आला होता. त्याचबरोबर कोडिंग आणि डिकोडिंग याची तयारी बहुतांश उमेदवारांनी केली असेल. कारण सातारा जिल्हा, त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, CDCC बँक, चंद्रपूर जिल्ह्यासाठीच्या बँकेच्या भरती परीक्षेमध्ये
यावरचे प्रश्न 3 ते 4 प्रश्न कोडिंग टॉपिकवरती आलेले होते. पण या आताच्या झालेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेमध्ये एकही कोडिंगवरचा प्रश्न विचारण्यात आला नव्हता. कोडिंग सगळ्यात सोपी असते, पण तरीसुद्धा कोडिंग विचारण्यात आली नव्हती. थोडं वेगळ्या पद्धतीने हा बुद्धिमत्ताचा टॉपिक विचारण्यात आला होता. यामध्ये दिशावरचे प्रश्न होते. त्याचबरोबर दिशावरचा प्रश्न तरी सोपे होते म्हणायला गेलो तर आणि रांगेवरचे जे प्रश्न आहेत हे सुद्धा होते. तर अशा पद्धतीने अंकगणित आणि बुद्धिमत्ता थोडे सिलेबसपेक्षा थोडे वेगळे प्रश्न आले होते. तरीसुद्धा इतका हार्ड म्हणता येणार नाही. जर तुमची तयारी असेल, तर तुम्ही हे प्रश्नसुद्धा सोडवू शकता. थोडे वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळ्या पॅटर्नने प्रश्न विचारण्यात आले होते. बाकी त्याच्यामध्ये हार्ड असं इतकं कठीण इतकं काहीच नव्हतं. आता पुढचा टॉपिक आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. तर या टॉपिकमध्ये सिलेबसनुसार खूप काही बदल झालेला आहे. पूर्ण पॅटर्नच बदलून गेलेला आहे. पाहू शकता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीमध्ये कृषी आणि विज्ञान या सेक्शनवर एकही प्रश्न विचारण्यात आला होता. एक प्रश्न आला होता कृषी, तो म्हणता येईल असा, लासलगाव हे कशासाठी प्रसिद्ध आहे? असा एक प्रश्न आला होता. लासलगाव जो आहे कांदा बाजारपेठ आहे, कांद्यासाठी प्रसिद्ध आहे लासलगावसाठीचा. तर कृषी आधारित असा प्रश्न म्हणता येऊ शकतो किंवा सामान्य ज्ञान सेक्शनमधला म्हणता येऊ शकतो. असा एकच प्रश्न आला होता. यामध्ये मृदेचे प्रकार किंवा विज्ञानावरचे जे प्रश्न आहेत, रोग आहे, मूलद्रव्य आहे, खनिज आहे, एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. पॅटर्नमध्ये दिलंय, मात्र यावर एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे संगणक आधारित प्रश्न. आता इथे स्पष्टपणे अधिकृत जी जाहिरात आहे पाहू शकता, स्पष्टपणे सांगितलंय संगणक आणि माहिती तंत्रज्ञानावरचे प्रश्न विचारले जातील. पण संगणक आणि माहिती तंत्रज्ञानावर एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. एक प्रश्न होता पुण्यासाठीचा होता पाहू शकता. पुणेचं जे रेल्वे आहे, पुण्याचं जे विमानतळ आहे, विमानतळ IATA कोड असतो विमानतळासाठीचा, हा IATA कोड विचारण्यात आला होता. तर IATA कोड जो आहे पुण्याचा, हा PNQ असा आहे पाहू शकता. PNQ हा IATA कोड आहे पुण्याचा. तर यामध्ये पुण्याचा कोड जो IATA कोड आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कोड विचारण्यात आला होता. यानंतर जर संगणक आधारित प्रश्न म्हणायला गेलो किंवा बँकिंग सेक्शनमधला, तर हा बँकिंग सेक्शनमध्ये येतो. MICR कोडबद्दल विचारण्यात आलं होतं. हा सुद्धा बँकिंग सेक्शनमध्ये येतो. त्यामुळे संगणक आधारित एकही प्रश्न नव्हता. त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेल्या भरती परीक्षेचा पॅटर्न जो आहे प्रत्येक जिल्ह्याच्या DCC बँकच्या भरती परीक्षेमध्ये त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. पण सगळ्यात वेगळी गोष्ट सिलेबसमध्ये या पद्धतीने सुद्धा रायगड जिल्ह्यावर एकही प्रश्न आलेला नव्हता. यामध्ये पाहू शकता एक प्रश्न आला होता. तो विचारण्यात आला होता की महाबळेश्वर हे कोणत्या तालुक्यात आहे? सोपा प्रश्न होता, पण हा रायगड जिल्ह्यावर नव्हता पाहू शकता. जे महाबळेश्वर जे आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. अशा पद्धतीचा एक प्रश्न आला होता, पण तो रायगड जिल्ह्यावर नव्हता. म्हणजे पॅटर्नमधून हे तिन्ही गायब होते, वगळण्यात आले होते. याच्यावरचा प्रश्नच नव्हता. GK-GS थोडंसं हार्डच म्हणता येईल. कारण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींमध्ये काय विचारण्यात आलं होतं, पहिले जे पुरस्कार आहेत म्हणजे नोबेल प्राईज, सगळ्यात पहिला नोबेल प्राईज कुणाला मिळालं? नोबेल पुरस्कार. त्याचबरोबर पद्मभूषण जो पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा, सगळ्यात पहिला कुणाला देण्यात आला? अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते. आपण तयारी कशी केली होती? 2023चे पुरस्कार, 2023च्या चालू घडामोडी, 2024चे पुरस्कार, 2024च्या चालू घडामोडी. त्याचबरोबर जर 18 जानेवारीचा तुम्ही पेपर बघितलात पॅटर्न सुरुवातीचा, तर यामध्ये जे इतिहास आहे, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा जुना इतिहास, भारताचा जुना इतिहास, शालिवाहन या पद्धतीचे जे राजे आहेत, त्या राजांच्या काळातील 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आले होते. तर या पद्धतीने GK-GSचा पॅटर्नच पूर्णपणे वेगळा होता. आत्तापर्यंत झालेल्या DCC बँक भरती परीक्षेमध्ये त्या पद्धतीचा पॅटर्नच नव्हता. त्या पद्धतीने जर GK-GSचा तुम्ही विचार केलात तर हार्ड होतं असं म्हणता येईल यामध्ये. पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत जवळजवळ 20, 25, 30 प्रश्न हे बँकिंग टॉपिकवर विचारण्यात आले होते. बँकिंग टॉपिक जो आहे ह्या भरती परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त भर देण्यात आला होता. अर्थातच तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तयारी केली असाल, बँकिंग टॉपिक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सेक्शन कव्हर केलं असेल, तर बँकिंग टॉपिकमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवू शकतात आणि तोच जो आहे हा कट ऑफ जो आहे तुमचा निश्चित करू शकतो. तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत हे जास्तीत जास्त वाढवू शकतो. तो टॉपिक आहे बँकिंग आणि सहकार. तर तुमचं जर चांगल्या पद्धतीने
या प्रश्नावरचे उत्तर जर तुम्ही दिले असाल बँकिंग आणि सहकारसाठीचे, तर तुमची कट ऑफमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. तर बँकिंग सेक्शन चांगले नसेल तर खूपच कठीण तुम्हाला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर तुमचे कट ऑफमध्ये म्हणजे सिलेक्शनमध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी होतील, खूप डाऊन जातील. तर आता चौथा महत्त्वाचा घटक पाहूयात आपण, की आरक्षण जो आहे या भरती मध्ये पाहू शकता आय-डी-सी-सी बँकेची भरती परीक्षेमध्ये आरक्षण आहे का? तर पुन्हा एकदा आपण जाहिरात पाहूयात. डिटेलमध्ये जर तुम्ही जाहिरात पाहिलीत, तर इथे कोणत्या पद्धतीने मेन्शन करण्यात आलेलं नाही, की कोणती जर याच्यामध्ये आरक्षण आहे. तर आरक्षण नाही आहे. 200 जागांसाठी सरळ जे उमेदवार याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुण मिळवतील, त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. याचाच अर्थ जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. मग या पद्धतीने पाहू शकता आरक्षण नाही आहे. म्हणजेच एकास 3, एका जागेसाठी 3 उमेदवार याप्रमाणे 200 जागांसाठी 600 उमेदवार या मुलाखतीसाठी पात्र ठरतील. म्हणजे कट ऑफ जे आहे हे जास्तच लागणार. कारण यामध्ये तुम्हाला आरक्षणाची जी पूल असतो, आरक्षणाची कॅटेगरी आहे ही नसणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 65, 70, 75 इतके तरी गुण मिळवणं आवश्यक आहे. आत्ता महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी आपण हा व्हिडिओ सेशन कव्हर केलेला आहे, इतकं विश्लेषण सुरुवातीपासून आत्तापर्यंत केलं आहे, जवळ 15 मिनिटांचं. तर महत्त्वाचं आहे की किती असेल अंदाजित कट ऑफ. महत्त्वाचं आहे हा फक्त अंदाजित कट ऑफ आहे. परीक्षेचा जो एक्झॅक्ट कट ऑफ आहे हा बदलू शकतो. कारण एक्झॅक्ट किती उमेदवारांनी परीक्षा दिली, कशा पद्धतीने त्यांची काठिण्य पातळी आहे, कशा पद्धतीने त्यांनी पेपरमध्ये तयारी केलेली आहे, यावर तो कट ऑफ अवलंबून असतो. तरीसुद्धा अंदाजित कट ऑफ जो एक्झॅक्ट कट ऑफच्या जवळ परफेक्टली मॅच होतो, अशा पद्धतीचा असतो. तर किती असेल अंदाजित कट ऑफ रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी? तर पाहू शकता जर तुम्हाला 600 उमेदवारांच्या यादीमध्ये यायचं असेल, तर 65 पेक्षा जास्त गुण जे आहे, हे मिळवणं आवश्यक आहे. सेट स्कोर जो आहे, सेट स्कोर मी म्हणतो, की 65-70 हा जो सेट स्कोर असू शकतो. पण तरीसुद्धा पाहू शकता पेपरच्या काठिण्य पातळीमध्ये सिलॅबस म्हणजे उमेदवारांची तयारी केलेली आहे, ही सिलॅबसनुसार तयार केली आणि त्यामुळं खूप कमी म्हणजे खूप जास्त उमेदवारांना जे आहे, कमी मार्क्स येऊ शकतात. तर या पद्धतीने 65 हा एक्झॅक्ट जो आहे हा सेफ स्कोर मानला जाऊ शकतो. 70, 75, 80 असतील तर तुम्हाला 600 जे उमेदवार आहेत या यादीमध्ये येण्याचा चान्सेस जास्त आहेत. 10 ते 12,000 जर उमेदवार असतील या भरती परीक्षेसाठी तर 600 च्या यादीमध्ये येण्यासाठी 65, 70, 75 पर्यंत 65 ते 75 इतके जे गुण असतील त्यांना 100% त्यांची जी कट ऑफमध्ये आहे ते चान्सेस जास्त वाढतील. 80-85 पर्यंत असणारे खूप कमी उमेदवार असतील. 100-200 पकडू शकता तुम्ही. पण 65 ते 75 हे 200 ते 600 म्हणजे 600 उमेदवारांपैकी 500 उमेदवार जे आहे 60, 65, 70, 75 इतके मार्क्स घेणारे असतील. तर या पद्धतीने 90 गुणांपैकी 65 मला वाटतं हा सेफ स्कोर आहे. हा अंदाजित कट ऑफ जो आहे या पद्धतीने असेल. कट ऑफ क्लोज होईल 65ला असा अंदाज आहे. तर अशा पद्धतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी परीक्षा आहे, या परीक्षेसाठीची जी झालेली परीक्षा आहे, यासाठी कट ऑफ असणार आहे. इतके गुण तुम्हाला मिळवणेच आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गुणांची जी बेरीज आहे ती लवकरच करू शकता आणि ही जी कट ऑफ आहे ही खरी परफेक्ट होते किंवा नाही किंवा किती कमी पडते, किती जास्त जाते, किती अप पडते हे लवकरच आपल्याला कळेल. लवकरच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये रायगड जिल्ह्याकडून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी आन्सर की आहे उत्तर तालिका निकाल जाहीर केला जाईल आणि ह्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.